नाही आम्ही माणसांसाठी आरती गातो, ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हाती उजेड देतो, ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हाती उजेड देतो। महाराष्ट्र ही खरं तर एक विचारवंतांची, संतांची आणि कर्मवीरांची अशी ही भूमी आहे की ज्या भूमीतून एक नव्या नव्या विचारांचं पीक गेली अनेक शतकं उगवत आलेलं आहे। आणि त्यामध्ये केवळ शब्दांची पूजा न करता माणसांसाठी काम करणाऱ्या, माणसांसाठी आयुष्य झिजवणाऱ्या काही साहित्यिक मंडळी जे आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आजही कार्यरत आहेत, ज्यांना आपण एक प्रकाशाची बेटं असं म्हणूयात। आणि ही प्रकाशाची बेटं जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत तोपर्यंत निश्चितपणानं मानवता धर्माचं रक्षण केलं जाणार आहे। मानवता धर्म जो आहे तो जागा राहणार आहे। आणि त्यातलंच एक या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 16 वर्षापूर्वी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून उदयाला आलेलं एक बेट म्हणजे शब्दगंध साहित्यिक परिषद नावाची ही परिषद। खरं तर मी त्या काळी ऐन उमेदीच्या अशा काळामध्ये मी वाटचाल करत होतो। मी साहित्याचा विद्यार्थी, भाषेचा विद्यार्थी जरी असलो तरी वेगवेगळ्या साहित्य परिषदा असतील किंवा ही छोटी छोटी जी बेटं आहेत त्यांच्याशी संबंध यायचा। आणि त्यातलंच एक बेट हे शब्दगंध साहित्य परिषद की जे या शहरापुरतं मर्यादित असलेलं, परंतु हळूहळू त्याचा प्रकाश संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरला आणि आज 10 तालुक्यांमध्ये या परिषदेचं काम खूप चांगल्या पद्धतीनं करणारे आपल्यासारखे सर्व कार्यकर्ते आहेत। अशा या परिषदेचे संस्थापक सचिव सन्माननीय सुनीलजी गोसावी, त्याचबरोबरीनं अध्यक्ष राजेंद्रजी उदागे आणि इतर सर्वच, मग त्या पांडुळे मामा असतील, ढाकणे सर असतील आणि बाकी आपण सर्वच मान्यवर यांचं योगदान फार मोठं आहे। आज दीपावलीच्या या पार्श्वभूमीवर ही काव्यसंध्या आयोजित केलेली आहे आणि या काव्यसंध्येच्या निमित्तानं संपतदादा बारसकर या ठिकाणी उद्घाटक म्हणून उपस्थित आहेत। तरुण तडफदार असं हे नेतृत्व आहे आणि शब्दगंधच्या पाठीशी त्यांनी एक पाठबळ सातत्यानं दिलेलं दिसतंय। आजही ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबरीनं जे शेवगावहून आलेले आहेत ज्येष्ठ कवी आहेत आणि विचाराची एक बैठक असलेले